आज आपण पाहणार आहे लेकोर युक्रेन आणि रशियाचा वाद. लोकायले काही समजून नाही रे का हे मंदातच उभं कसं उभं झालं बा. त्यामुळे आम्ही इकडं युद्ध चालू झालं आणि इकडं भारताचा शेअर मार्केट पडला आणि आता युद्ध होते का जगात तिसऱ्या महायुद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण जगातला सगळ्यात मोठा देश क्षेत्रफळानं असलेला रशिया यानं आपल्याच बाजूच्या युक्रेनवर ठीक आहे हमला ठोकला. पहिले 2 दिवसाच्या अगोदर न्यूज येऊन ठेपली का रशियानं युक्रेनच्या सीमेवरचं सैनिक मागं घेतलं. पण हे सगळी फेक न्यूज होती. रशियानं डायरेक्ट हमला ठोकून दिला. ठीक आहे. आता रशिया हा जो रशिया आहे तुम्हाला जे आता नकाशात दिसून राहिला ह्या ठीक आहे वरचा भाग ह्या वय रशिया. दुसरं महायुद्ध ठीक आहे 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट 1945 हिरोशिमा नागासाकीवर अणुबॉम्ब टाकल्यावर संपलं. जगानं कानाला खडा लावला. बेकार आहे रे बुवा युद्ध. 4 वर्ष युद्ध चाललं सत्यानाश झाला. 5 वर्ष युद्ध चालून या जगावर. आता जगातल्या कोणत्याच देशाला युद्ध पाहिजे नाही. पण हे पुतीन जे आहे रशियाचा अध्यक्ष ह्या तिथं अगाऊ कायले कारभार करून राहिला बापूसाहेब. तर तुम्हाला सांगतो त्याची स्टोरी अशी आहे का दुसरं महायुद्ध झाल्यानंतर जगात 2 गट पडले. एक अमेरिकेच्या बाजूचा गट. अमेरिकेनं ठीक आहे अमेरिकेला टक्कर देणारा तेव्हा एकच खतरनाक देश होता तो म्हणजे रशिया. तो रशिया अवाढव्य देश होता. क्षेत्रफळानं मोठा देश. आजही तुम्हाला सांगतो रशिया 1991 विघटन झालं. अमेरिकेनं त्याच्या अगोदर दुसरं महायुद्ध संपल्यानंतर शीतयुद्ध चालू केलं. शीतयुद्ध म्हणजे आतून कारभार करणे काड्या करणे म्हणजे शीतयुद्ध. त्याच्या देशात सैन्य ठीक आहे आतंकवादी पाठवायचे. तिथं जे लोक त्या देशाच्या विरोधात ठीक आहे तिथून स्वतंत्र देश मागून राहिले अशा लोकायले पैसा पुरवाचा शस्त्र पुरवाचं हे उचापती धंदे अमेरिकेनं केले. अमेरिकेनं त्याच्यासाठी ओसामा बिन लादेन पोचला. ओसामा बिन लादेनले 91 पर्यंत पोचलं. तोपर्यंत ओसामा बिन लादेन अमेरिकेच्या ठीक आहे डोक्यानुसार काम करत होता. अमेरिका त्याला फंडिंग करे. अमेरिकेनं दुसरं महायुद्ध झालं आणि शीतयुद्धात 2 गट पडले एक रशियाचा आणि अमेरिकेचा. अमेरिकेनं आपल्याला सपोर्ट करणाऱ्या देशाचा एक समूह स्थापन केला रशियाला शह देण्यासाठी. त्याचं नाव होतं नाटो. ठीक आहे. आता ठीक आहे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन असं त्याचं नाटोचं लॉंग फॉर्म आहे. तर हे जे नाटो आहे नाटो ठीक आहे अमेरिकेचे पुरस्कर्ते देश होते आणि रशिया एकच अवाढव्य बलाढ्य देश होता. याचे तुकडे कसे करता येईल ह्याचा प्लॅन अमेरिकेनं बनवला आणि त्यालेच म्हणते शीतयुद्ध. त्याच्यात कारभार करायसाठी ओसामा बिन लादेनले पोचला. ओसामा बिन लादेन 1991 रशियाचे शीतयुद्धात तुकडे झाले. रशियातून 15 देश 1991 बाहेर पडले. त्याला रशियाचं विघटन म्हणते. USSR युनायटेड स्टेट ऑफ रशिया नावाचा मोठा अखंड देश होता. आता रशिया शिल्लक राहिला. बाजूचा तुर्कमेनिस्तान उझबेकिस्तान ताजिकिस्तान कझाकिस्तान युक्रेन क्रिमिया ठीक आहे. त्याच्यानंतर ठीक आहे त्याच्यानंतर बेलारूस ठीक आहे. त्याच्यानंतर ठीक आहे बेलारूस बल्गेरिया हे सारे रशियाचा भाग होते. रशियातून 15 देश बाहेर पडले म्हणलं. आता दाता मनगट खाऊन आहे मग रशिया 91 पासून अमेरिकेवर साले कवा मला भेटते नीच्या उरावर मी कवा बसतो. त्याच्यामुळे का होऊन राहिलं का रशियाले कसा ठीक आहे अमेरिकेला कसा शह देता येईल. तर रशियाले आता रशिया तशी अर्थव्यवस्था रशियाची डबगाईली आली आहे. पण याले ठीक आहे पुतीन याले काही लेणं देणं पडत नाही. आपला देश पुन्हा खड्ड्यात जाऊ का जाऊ. ठीक आहे. तर यानं काय केलं यानं ठीक आहे हे जे आता परिस्थिती उद्भवली हे आताचीच नाही आहे. 2019 पासून पुतीन ट्राय करून राहिला. 2014 जो क्रिमिया नावाचा देश होता जो युक्रेनले अटॅच होता तो दाबून टाकला. 2014 तो भाग घेतला. आता तो भाग आहे रशियाच्या ताब्यात. बा तेव्हा विमान पडलं होतं एक ठीक आहे म्हणजे ऑस्ट्रेलियाचं विमान बहुतेक पाडलं होतं. तर तेव्हा ठीक आहे मग ह्या क्रिमिया कुठं आहेत ह्या जो भाग हो ह्या नकाशात इथं दाखवून राहिलो ह्या भाग रशियानं म्हणजे त्यावेळेस जिंकून टाकला 2014 तिथं आहे. त्याच्या बाजूला बेलारूसच्या बाजूला इथचा भाग ठीक आहे रशियानं ताब्यात घेतला आहे. बंदी बॉर्डरच युक्रेनची ऑक्युपाय केली. आणि आता ह्या युक्रेनमध्ये जो ह्या भाग आहे याच्यात 2 गट आहे का ज्याले युक्रेनमध्ये राहूशा वाटत नाही. तर त्याले रशिया का करते फंडिंग पुरवते पैसा पुरवते. भाऊ रशिया ह्या आपल्यासाठी खूप चांगला देश आहे. रशियानं आपल्याला वेळोवेळी मदत केली. अमेरिका बदमाश आहे चोट्ट एका भाषेत. आपण रशियाले ठीक आहे GSLV टेक्नॉलॉजी मागायला गेलो लात मारून हकलला आपल्याला त्या चोट्ट्यानं. त्याच्यानंतर त्या अमेरिकेनं आपण त्याच्यासाठी त्याला मागायला गेलो जी सुपर कम्प्युटरची टेक्नॉलॉजी द्या तेव्हा बी लात मारून हकललं. आपल्याला वेळोवेळी मदत रशियानं केली. ठीक आहे.
तर आता भारताला प्रश्न पडला आहे का आपण रशियाच्या बाजून जायचं का आपण ठीक आहे अमेरिकेच्या बाजून जायचं. तर भारतानं अलिप्तवादी धोरण तेव्हा बी शीतयुद्धाच्या काळात स्वीकारलं. भारताच्या अलिप्तवादी देशात 113 राष्ट्राची संघटना आहे ठीक आहे आणि भारत संस्थापक सदस्य आहे नॉन अलाइनमेंट मुवमेंटचा. त्याच्यामुळे आतासुद्धा आपण अलिप्त राहायचं का असा भारताचा विषय आहे. तो भारत आता मधात फसला आहे. अमेरिकेकडून जावं का रशियाकडून जावं. तर भारतानं सध्या भारत कन्फ्यूज आहे आणि भारताचे मीडियावाले असे अरे अब सुनेंगे पुतीन मोदी की बात, अब सुनेंगे ठीक आहे जॉन बायडेन मोदी की बात ठीक आहे. अरे भाऊ काही भारताचा संबंध नाही. पंतप्रधान आहे ना याच्यासोबत बोलले नाही त्याच्यासोबत बोलले नाही. आपला फक्त भारताचा जो युनोचा सचिव आहे त्यानं आपला मुद्दा मांडला का आम्ही ठीक आहे या मसल्यावर शांततापूर्ण मार्गानं सल्ला मसलत करून निर्णय निघाले पाहिजे या मताचे आहे ठीक आहे. पण भारतानं रशिया जे युक्रेनवर हमला करत आहे याचा पुरस्कार बी केला नाही आणि याच्या बाजून आपली बाजू बी मांडली नाही ठीक आहे. कारण आपण ठीक आहे रशियाकडून ठीक आहे आपल्या देशात जे शस्त्र बोलावतो अत्याधुनिक शस्त्रसाठा आपल्याला वेगवेगळी लढाऊ विमान रडार सिस्टम याले त्याले प्रचंड मदत करते. आता आपण अंतराळात माणसं पाठवून राहिलो तर आपल्यापाशी झिरो ग्रॅव्हिटीची अजिबात टेक्नॉलॉजी नाही आहे का. आपण झिरो ग्रॅव्हिटीची रूम नाही आहे का जिथं झिरो ग्रॅव्हिटीत काही दिवस जे अंतराळात जाणार आहे त्याला ठेवू शकू. तर त्याच्यासाठी आपल्याकडे रशियाच मदत करून राहिला. ते डोंबळं अमेरिका येते का आपल्या कामी. हे तर चोट्ट उरावर बसते.